बसनी जातोय, जाईल का? जातोय जातोय, इथे जबरदस्त इथे मात्र फिल्डिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. पण पाहूया आपण चौकार मिळते का? पण तत्पूर्वी मात्र पुरेसा वेग मिळाला आणि 3 धावा मात्र पळून काढल्या, चित्तेच्या वेगाने धावून काढल्या आणि 3 धावेने मात्र खाता ओपन केला. तो या साईनाथ संघाचा जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आताच्या या चेंडूवरती चौकार होता, 1 धाव मात्र नक्की वाचवली. सुंदर असं वाऱ्याच्या वेगाने, चित्तेच्या वेगाने, जशा आपल्या समोरून या मेल जात आहेत वेगाने, तशाच वेगाने क्षेत्ररक्षक धावला आणि 1 धाव मात्र वाचवली आपल्या संघासाठी. 3 धावा मात्र खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. अक्षयला अजून देखील खातं खोलायचं, जो आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला भेटू शकतो. स्वप्नील नुकताच ज्याच्या बॅटमधून एक घणाघाती प्रहार देखील आपल्याला पाहायला मिळाला. संभवतः वाटलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला जातोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे का? परंतु नाही, चेंडू संभवतः सीमारेषेच्या बाहेर. चौकार, वेल्डन. जबरदस्त बॅटिंगचा परिचय अक्षय यांच्याकडनं आपण पाहतोय. आणि संघाची धावसंख्या बिनबाद 7 अशा पद्धतीची सद्यस्थितीमध्ये स्कोर बोर्ड वरती आहे. अक्षय घणाघाती प्रहार करतो. याच्या अगोदर स्वप्नील ज्याच्या बॅटमधून 3 धावा आल्या आणि त्यानंतर अक्षयच्या बॅटमधून एक नुकताच चौकार देखील पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार. चेंडूला भिरकवलंय सीमारेषेच्या दिशेने. वन्स बाउन्स बॅक टू बॅक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वेल डन अक्षय, ये तो झाकी है, पिक्चर पूरा का पूरा बाकी है. पहुंचाया है. शो यकीनन यहाँ पर बेहतरीन बल्लेबाजी, सक्सेसफुल और ब्यूटीफुल इस समय बल्लेबाजी अक्षय के द्वारा. और इस समय स्वप्निल और अक्षय शायद डिस्कशन कर रहे हैं. जो स्वप्निल है वो अक्षय का हौसला बढ़ा रहे. ये होना चाहिए क्रिकेट में. सुंदर असा आपण पाहिला चौकार. त्यानंतर गोलंदाजी मार्ग होती. पुन्हा एकदा सामना केला अक्षय. सुंदर असा मिड ऑफच्या दिशेने जाताना चेंडू जाईल. वन बाउन्स, खणखणीत चौकार. देखने के बाद मुझे वो लाइन याद आ रही है. प्यार में दुनिया खूबसूरत लगती है, प्यार में दुनिया खूबसूरत लगती है, दर्द में दुनिया दुश्मन लगती है. बीच मैदान पर हो अक्षय जैसा खिलाड़ी तो पीने वालों को बिस्लरी स्प्राइट लगती है. यह बेहतरीन बल्लेबाजी है. लेकिन इस समय देखा जाए तो फिर एक मर्तबा जोरदार प्रहार किया है. लॉन्ग ऑन का खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन जब तक आकर गेंद को फील्ड करते उसके पहले ही बड़ी आसानी के साथ 2 रन पूरे किए. जबरदस्त बल्लेबाजी इस समय अक्षय के द्वारा. हालांकि आगाज बढ़िया किया था स्वप्निल ने और अंजाम देने का काम किया था अक्षय ने. पहले ओवर का खेल खत्म हो चुका है. पहले ओवर के खात्मे के बाद मनीष इस समय रन संख्या की बात करेंगे तो 17 रन, लॉस ऑफ 0 विकेट. क्या जबरदस्त स्टार्टअप इस समय मिलता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम के.
स्ट्राईकला स्वप्नील आणि वैयक्तिक पहिला आणि संगीत दुसरं षटक घेऊन येतोय हर्षद. हर्षद इजवेज गेंदबाजी मार्ग पर मौजूद है. कमेंट्री बॉक्स की तरफ से वो गेंदबाजी का जिम्मा संभालेंगे और उनके सामने है इस समय स्वप्निल, एक आक्रामक बल्लेबाज के तौर पर जाने जाते हैं. लेकिन इस बार देखिए प्रेशर है हर्षद के ऊपर, दबाव पूरी तरह से महसूस होता हुआ, क्योंकि पहले ओवर में कुल मिलाकर 17 रन खर्च किए थे गेंदबाज ने. शायद उसी बात को मद्देनजर रखते हुए गेंदबाज के ऊपर अब प्रेशर हो सकता है. तेज तर्रार गेंदबाजी करने के प्रयास में कहीं ना कहीं गेंदबाज दिशा से भटक जाते हैं और वही माहौल यहाँ पर देखने को मिला था. लेग स्टंप के काफी बाहर गेंद गई थी, अंपायर ने उसे वाइड करार किया. तो इस तरह से इस समय स्कोर बोर्ड की अगर बात करेंगे तो 18 रन स्कोर बोर्ड के ऊपर. फिलहाल यहाँ पर तकरीबन फिर एक मरतबा लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद. ये लगातार गलतियां इस समय जायज नहीं है, खामियाजा भुगतना पड़ सकता है इस समय गेंदबाजी करने वाली टीम को. हालांकि कॉन्फिडेंस अब बल्लेबाज का 7वें आसमान पर होगा. प्रशंसा करनी चाहिए अक्षय की, जिस तरह से उन्होंने पहले ओवर में तूफानी बल्लेबाजी की थी और अपने टीम का जो स्कोर है वो 17 तक लेकर गए थे. फिलहाल अब पारी है स्वप्निल की. अक्षय नॉन स्ट्राइक मार पर, इसे भी देखा जाए तो बड़ी आसानी के साथ रक्षात्मक तरीके के साथ यहाँ पर फॉलो थ्रो में गेंद को खेल दिया था. रनआउट का खतरा बन सकता था अगर तेजी के साथ गेंद के ऊपर जाते और थ्रो करते थे. लेकिन यहाँ पर भाग्यशाली रहे, बख्श देता है खुदा उनको. जिनकी किस्मत खराब होती है वह हरगिज नहीं बख्शे जाते जिनकी नीयत खराब होती है. फिलहाल पिछले ओवर में जिन्होंने शानदार बल्लेबाजी की थी वही अक्षय इस समय स्ट्राइक पर बल्लेबाजी करेंगे. पिछले ओवर में दे दनादन बल्लेबाजी देखी थी, क्या इस ओवर में उसी बल्लेबाजी को दोहरा सकते हैं? यहाँ पर रिवर्स का एफर्ट करना चाहते थे, टाइमिंग प्रॉपर नहीं हुआ है. भाग्यशाली रहे कि कहीं ना कहीं वहां पर किनारा नहीं लगा था, अन्यथा करीबी मामला बन सकता था. फिलहाल यहाँ पर मनीष, देखा जाए तो अच्छी सोच है. सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं. कश्तियां बदलने की आवश्यकता नहीं, बस दिशाओं को बदलो तो छीत के किनारे बदल जाते हैं. शायद ये पॉजिटिव सोच के साथ अक्षय ने स्ट्राइक को चेंज किया और स्वप्निल के पास जिम्मा होगा स्ट्राइक पर बल्लेबाजी करने का. मनीष. हर्षद कमबॅक करताना इथे मात्र अक्षयला रोकावं लागेल. सुंदर असं मारला चेंडू जातोय मिड ऑफच्या दिशेने, वन बाउन्स खणखणीत चौकार. हे है छत्रपतींका छावा, मिळाल्या 4 धावा. बड़े मियाँ तो बड़े मियाँ, इस ओवर में छोटे मियाँ भी सुभान अल्लाह. पहले ओवर में दे दनादन बल्लेबाजी अक्षय के द्वारा देखी थी, लेकिन इस ओवर में स्वप्निल भी कुछ कम नहीं है, वो भी कमाल दिखलाते हुए इस समय 4 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई रन संख्या इस समय 25 यानी कि 25 रन स्कोर बोर्ड के ऊपर. यह दूसरा ओवर इस समय प्रोग्रेस पर है. हर्षद थोड़े से महंगे साबित होते हुए पहले ओवर में 17 रन आए थे. इसे भी शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी ऑफ स्टंप के काफी बाहर जाते हुए हम पर इस समय हमारी तरफ जरूर मुड़ चुके हैं और दोनों हाथ भूमि समांतर करते हुए यानी कि वाइड का इशारा किया. एक अतिरिक्त रन का इजाफा टोटल स्कोर बोर्ड के अंदर. रन संख्या इस समय अब 1 से आगे जरूर बढ़ेगी. 26 रन इस समय मनीष स्कोर बोर्ड के ऊपर. आपण इथे नेहमीच मागील सामन्यामध्ये पाहिलं की गोलंदाजीचं वर्चस्व पाहिलं, पण आता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय ते दोही जड होताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात. एकीकडे अक्षय घणागती प्रहार करताना पाहायला मिळतोय आणि इथे सुरुवात केली ते स्वप्नीलने. पुन्हा एकदा दिशा बदलली, अब बाहेरची दिशा घेतली, लेग स्टंपला मिस केलं आणि बाहेरची चेंडू घेतला आणि पंचांचे दोन्ही हात मात्र भूमी समांतर झाले आणि धावा येतात अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली 27, लॉस ऑफ 0 विकेट. अजूनही सलामी फलंदाज मैदानावरती तग धरून आहेत. पाहायचंय तिसरं षटक, अजून दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावफलकावरती धावा लागल्या 27, एक गडी बिनबाद 27. मनीष, इस समय थोड़ी सी दिशाहीन गेंदबाजी चिंता का विषय बन सकती है. तसं डिस्कस करताना पाहायला मिळते, एक चर्चा होते कर्णधार या खेळाडूंमध्ये, कारण हर्षदची ही दिशाहीन गोलंदाजी आपल्या संघाला बॅकफुटवरती घेऊन जाऊ शकते आणि त्याचाच फायदा घेताना या साईना संघाला मात्र धावांच्या मात्र एक धावा मात्र त्यांच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. त्याचाच फायदा घेईल का हा स्वप्नील या हर्षदचा सामना करताना. चेंडू फुल टॉस घेतलाय, जाईल का पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, जेल होईल का जेल सुटतोय, इथे चुकीला माफी नाही, खणखणीत चौकार.
यहाँ पर गेंदबाज फील्डर को यही कहेंगे कि आप धोखेबाज हो, आपने वादा किया था कि मैं क्या जरूर पकड़ूंगा, लेकिन इस बार आपने छोड़ा है। ये शायद आसान सा कैच हो सकता था, अगर कॉन्फिडेंस शायद और बढ़ सकता था। इस समय रन संख्या आगे बढ़ती हुई 4 के साथ 31 रन स्कोर बोर्ड के ऊपर। लेकिन इस बार देखिए यह जबरदस्त स्ट्रोक है, फील्डर वहां पर मौजूद, लेकिन गेंद को जरूर रोका था। हवा में लहराती हुई गेंद, फील्डर वहां पर मौजूद थे लेकिन उन्होंने गेंद को तो रोका है, लेकिन इस बार क्या और थ्रो को शायद कलेक्ट करने में कामयाबी अर्जित करेंगे। इस समय देखा जाए कुल मिलाकर 3 रनों का इस समय इजाफा होता हुआ स्कोर बोर्ड के अंदर, 3 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन यानी कि 34 रन स्कोर बोर्ड के ऊपर। पहले विकेट के लिए काफी शानदार पार्टनरशिप, गिवन द गुड बिगिनिंग ऑफ द फर्स्ट विकेट पार्टनरशिप, 34 रन लॉस ऑफ 0 विकेट, दैट्स अ ब्यूटीफुल और सक्सेसफुल स्टार्टअप इस समय स्वप्निल और अक्षय के दरमियान देखने को मिलता हुआ। इस समय गेंदबाज थोड़े से महंगे साबित हो रहे हैं। शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी, आड़े बल्ले के साथ गेंद को खेला है डीप मिड विकेट की तरफ, फील्डर वहां पर मौजूद है, लेकिन जब तक आकर गेंद को रोकते थ्रो करते उसके पहले ही बड़ी आसानी के साथ यह दूसरा रन मुकम्मल होता हुआ। जबरदस्त बल्लेबाजी का परिचय, और इसी के साथ दूसरे ओवर का खेल खत्म हो चुका है। 2 ओवर के खात्मे के बाद रन संख्या इस समय 36 रन यानी कि 36 रन। मनीष, इस समय क्या कहना चाहेंगे? क्या जबरदस्त बैटिंग इस समय दोनों बैटर्स के द्वारा? नक्कीच आपण सामने पाहिले, त्या सामन्याच्या दरम्यान 2 षटकांच्या जास्तीत जास्त 20 धावा जोडल्या गेल्या होत्या, पण मात्र आता इथे आपण पाहतोय साईनाथ देगाव या संघाची धावफलकावरती धावा 36, तेही मात्र एकही गडी बाद न होता आपल्याला पाहायला मिळते। जबरदस्त बॅटिंग पॉवर आपल्याला पाहायला मिळते। अक्षय हा अंडरस्टँडिंगचा खेळ आहे, क्रिकेट हा अंडरस्टँडिंग समजदारी, ज्या या दोन्ही खेळाडूंमध्ये जे समजदारी आहे ती फार महत्त्वपूर्ण आहे। त्या समजदारीचा खेळ हा सलामी जी भागीदारी केली आहे ती महत्त्वपूर्ण आहे। 36 लॉस ऑफ 0 विकेट। स्वप्नील एकीकडे स्वप्नील आणि एकीकडे अक्षय, दोन्ही घणागती प्रहार करताना आपल्याला पाहायला मिळते। क्रिकेट रसिकांचं देखील तितकंच मनोरंजन आपल्याला पाहायला मिळते। आज जागृती चषक 2022च्या दरम्यान जर हर्षदचे जर गोलंदाजी आपण पाहिले तर लांबवलेला हा गोलंदाज महागडा ठरला हा अक्षय आपल्या संघासाठी। इस समय किसी भी खिलाड़ी की जो इंडिविजुअल जो पारी हमने देखी है वो नागेश की देखी थी हाईएस्ट। शायद यहाँ पर 13 गेंदों पर उन्होंने 37 रनों का योगदान दिया था। क्या इस मुकाबले में वो रिकॉर्ड ब्रेक होने वाला है? गेंदबाज तैयार होते हुए और द विकेट गेंदबाजी करेंगे कमेंट्री बॉक्स की तरफ से, लेकिन इस समय हवा में लहराते हुए गेंद, विकेट कीपर हालांकि वहां पर मौजूद थे लेकिन गेंद को ठीक तरह से कलेक्ट नहीं कर सके। लेकिन जब तक गेंद को थ्रो करते रोकते समय दोनों भी खिलाड़ियों के पास था सिंगल रन पूरा करने का, और इस 1 रन के साथ अब रन संख्या आगे बढ़ेगी। रन संख्या इस समय 37 रन यानी कि 37 रन स्कोर बोर्ड के ऊपर। ये आखिरी ओवर इस समय प्रगति पर है। कमेंट्री बॉक्स की तरफ से इस समय गेंदबाज तैयार होते हुए, अगर बैटर्स का यहां पर जिक्र करेंगे तो इस समय देखा जाए तो अक्षय है जिन्होंने पहले ओवर में दे दनादन बल्लेबाजी का प्रात्यक्षिक पेश किया था। इस समय देखा जाए तो फिर एक मर्तबा गेंद को ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे, टाइमिंग प्रॉपर नहीं कर बैठे हैं, फील्डर वहां पर मौजूद है, लेकिन जब तक आकर गेंद को फील्ड करते बड़ी आसानी के साथ तेजी के साथ सिंगल को पूरा किया, और इस सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए 38 यानी कि 38 रन। अब स्ट्राइक पर होंगे स्वप्निल, जिनके अंदर ताकत है, जिनके अंदर वो क्षमता, वो जोश है, हो निगाह मंजिल पर, कदम हो राह पर, तो ऐसी कोई राह नहीं होती जो मंजिल तक ना जाती हो। उन्हें मालूम है हमारी मंजिल का है। फिलहाल यहाँ पर गेंदबाज दोबारा तैयार होते हुए इसी ओवर में, और सामने है स्वप्निल, लेकिन इस बार बाहरी किनारा संभवतः फील्डर वहां पर मौजूद थे। भाग्यशाली रहे कि गेंद ठीक तरह से कलेक्ट नहीं कर सके, अन्यथा उन्हें डकआउट की तरफ वापस लौटना पड़ सकता था। फिलहाल सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ेगा और स्ट्राइक भी यकीनन यहाँ पर रोटेट हो जाएगी। मनीष, सुंदर असे फलंदाजीचा नजराना पाहायला मिळते। इथे गोलंदाजी महागडे आपल्याला पाहायला मिळते। JBG फरारी या संघाचे गोलंदाज हे बॅकफुटवरती घेऊन जाऊ शकतात आपल्या संघाला। जर 18 चेंडूचा सामना करताना आता तिसरं षटक अजूनही प्रगती पथावरती असताना 39 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या, त्याही सलामी फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती दाखल। यहाँ पर थोड़ी सी दिशाहीन गेंदबाजी, दिशा से भटकते हुए कहीं ना कहीं तेज गेंदबाजी करने के प्रयास में अक्सर हमने काफी गेंदबाजों को देखा है कि वो थोड़ी सी दिशाहीन गेंदबाजी करते हैं। शायद वही माहौल यहाँ पर देखने को मिलता हुआ। लेग स्टंप के काफी बाहर जाती हुई गेंद, अंपायर का वाइड का इशारा, और इस सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 40 रन इस समय बिना कोई विकेट खोए। अच्छी शुरुआत पहले विकेट के लिए
तकरीबन इस समय 40 रन की पार्टनरशिप अभी तक हो चुकी है दोनों भी खिलाड़ियों के बीच में। इसी बीच यहाँ पर देखा जाए तो जोरदार प्रहार, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, लेकिन जब तक गेंद को फील्ड करते बड़ी आसानी के साथ यहाँ पर दूसरा रन भी पूरा किया था। तीसरे की कोई भी गुंजाइश नहीं थी क्योंकि फील्डर वहां पर मौजूद था। और अब बात करेंगे 2 रनों की तो शायद 42 रन, 42 रन, ये आखिरी ओवर का खेल शेष है। हम देख रहे हैं दो दिग्गज टीमों के बीच में त्रिमूर्ति क्रिकेट संघ जेबीजे बनाम साईनाथ क्रिकेट संघ देगाव के बीच में एक आटे की टक्कर है। मनीष विकी पुन्हा गोलंदाजी मार्गदे सामना करेल, अक्षय भिरकावण्याचा प्रयत्न होता, काहीसा तोल गेला आणि इथे पुन्हा एकदा बाहेरची दिशाहीन होताना चेंडू आणि पंचांचे दोन्ही भूमी समांतर होत आहेत, धावा येत आहेत अवांतर। 1 धावेने धावसंख्या जोडली जाईल, धावसंख्या झाली 43। पहिला जर सामना पाहिला जर या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या असेल 48 आणि आता देगाव संघाची आपल्याला पाहायला मिळते तिसरा षटक प्रगतीपथावरती असताना 43। अनुशासन के साथ इस समय गेंदबाजी करने की आवश्यकता, लेकिन यहाँ पर स्ट्रोक बड़ा खेला है, सिंगल तो भागे, दूसरे की डिमांड है, रनआउट का खतरा मंडराता हुआ, भाग मिल्खा भाग, लेकिन यहाँ पर वापस लौटना पड़ेगा डकआउट की तरफ। हालांकि पहला रन मनीष काफी तेजी के साथ पूरा किया, दूसरा रन लेते हुए रनआउट के रूप में विकेट गिरा। और चलेंगे डीजे की तरफ, सुनेंगे मधुर संगीत। सामना यंगस्टार मराठवाडी देगाव आणि यंगस्टार क्रिकेट संघ भडवळे। नाणेफेकीचा कौल देगावच्या बाजूने गेला आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे। म्हणजे भडवळे संघाला या ठिकाणी प्रथमतः बॅटिंग करावी लागेल, परंतु चालू सामन्यामध्ये मात्र खऱ्या अर्थाने इंटरेस्टिंग वरती मुकाबला पाहतोय। प्रथम फलंदाजी करत असताना साईनाथ क्रिकेट संघ देगाव याने अतिशय अप्रतिम अशी फलंदाजी केली। विशेषतः सुरुवात स्वप्नीलने केली 3 धावाने, परंतु त्यानंतर 4 छान लावले त्या अक्षय याने ताबडतोब दे दनादन फटकेबाजीचं प्रात्यक्षिक सादर केलं आणि आपल्या संघासाठी एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये अक्षयला देखील यश आलं। एक चांगली पार्टनरशिप, मला वाटतं मनीष पहिल्या विकेटसाठीची एक सर्वोत्तम हायस्ट भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली, ते अर्थातच स्वप्नील आणि अक्षय या चोडगोळीमध्ये। स्वप्नील आणि अक्षय यांनी बॅटिंगचा बहारदार फलंदाजीने
45 धावा धावपलकावरती लावल्या आणि क्रिकेट रसिकांचं देखील मनोरंजन केलं. सर्व SMD स्पोर्ट यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे क्रिकेट रसिक जोडले गेले त्या सर्वांचं मी मनपूर्वक या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतो. अशा शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत आपण जोडले जाल आणि शेवटपर्यंत पाहाल. जागृती मित्रमंडळ आयोजित जागृती चषक 2022चा रणसंग्राम महासंग्राम तुंब युद्ध 2022चा हा महापर्व आपण पाहाल आणि आनंद लुटाल अशी मी आपणास विनंती करतो. आपण जिथे आहात तिथे यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. पुन्हा एकदा सर्वांचं मी मनीष दत्ताराम लोंढे मनभावेच्या वतीनं आणि माझ्या जोडलेले जोडीदार माझे आपण ज्यांचा मधुर आवाज ऐकत आहात हिंदी आणि मराठीमध्ये असे क्षीरसागर सर यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि एक महत्त्वपूर्ण सामन्याकडे वळूया. मैदानात दाखल होत आहेत सलामी फलंदाज नरेश आणि विक्रम याला विक्रम करावा लागेल जर आपल्या संघाला जिंकायचं असेल तर, कारण आधीच 45 धावसंख्या ही धावपलकावरती लागलेली आहे. तर 15.5च्या ॲव्हरेजने सरासरीने तुम्हाला धावा जमाव्या लागतील. पहिला षटक असेल पॉवर प्लेचा 3 षटकांचे सगळे प्रथम फेरीतले सर्व सामने 3 षटकाचे असतील. इथे सन्माननीय राजेशजी घाणेकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करेन. आता पाहूया, पंचांनी जास्त वेळ खर्च करायचा नाही आहे. प्लीज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, क्षेत्ररक्षक तैनात करायचे आहेत. फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. सलामी फलंदाज स्ट्राईकला असेल विकी आणि नॉन स्ट्राईकला असेल नरेश. नक्कीच या ठिकाणी 46 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना 15.35च्या सरासरीने धावसंख्या उभारणं गरजेचं असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. बॅटरचा जर विचार केला तर संभवतः फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. कुणाल आणि त्याचा सहकारी खेळाडू आहे नरेश आणि विक्रम, माफ करा, नरेश आणि विक्रम ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये आघाडीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाजीसाठी संभवतः गोलंदाज कुणाल आहे. कुणालवरती देखील खूप मोठी जबाबदारी असेल. मनीष या षटकामध्ये धावा त्याला वाचवणं गरजेचं असेल, कारण 15.35ची सरासरी मेंटेन ठेवणं गरजेचं असेल. तर अर्थातच या दोन्ही फलंदाजांना विक्रम ज्याच्याकडे खऱ्या अर्थानं क्षमता आहे, जागृती मित्रमंडळ आयोजित जागृती चषक 2022चा हा थरार आपण पाहतोय. अतिशय महत्त्वपूर्ण अशी क्रीडा स्पर्धा खचाखच भरलेले हे स्टेडियम ऐतिहासिक स्टेडियम आहे. अर्थातच उसरघर आगासन रोड दिवाचं हे ऐतिहासिक मैदान आहे. दरम्यान यावेळेला कुणाल सज्ज होता. आखोट टप्प्याचा चेंडू जोरदार प्रहार करायचा आहे, परंतु आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू वेगानं सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु बघायचं आहे चेंडू रोखण्यामध्ये फलंदाजाला यश मिळतंय काय, आणि या ठिकाणी चेंडू मात्र रोखला जातोय. परंतु धावा किती मिळाल्यात बघूया. एकंदरीत संभवतः 2 धावा मात्र वेगाने पूर्ण केल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला भेटते. आणि त्याचबरोबर कौतुक देखील मनीष करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, कारण 2 धावा त्यांनी या ठिकाणी रोखलेल्या आहेत, अन्यथा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता. गोलंदाजी मार्कवरती चला मोठंसं रणप आहे. गोलंदाजी मार्कवरती सुंदर क्या बॅटची माटला किनारा घेऊन जातोय, चाटून गेला चेंडू आणि यष्टरक्षक हातामध्ये विसावतोय. बॅक टू द पॅव्हिलियन व्हावं लागेल विकीला. मोठा झटका JBG फरारे संघाला. बिल्कुल सही कहा है डीजे ने. इस समय विकेट का तोहफा मिला और क्या चाहिए इस समय फील्डिंग करने वाली टीम को. हालांकि यहाँ पर तारीफ करनी चाहिए गेंदबाज कुणाल की, जिस तरह से वो इस समय गेंदबाजी करे. हालांकि बाहरी किनारा लगा था बल्ले का. विकेट कीपर शायद मेरे ख्याल से स्वप्निल वहाँ पर थे, कोई भी गलती नहीं की और ये आसान सा कैच वहाँ पर स्वप्निल के द्वारा. और जो ओपनर बैटर्स थे उन्हें शायद इस समय डकआउट की तरफ वापस लौटना पड़ा है. अब नए बल्लेबाज इस समय धीरे धीरे मैदान की तरफ आगे बढ़ते हुए. जी हाँ दोस्तों, प्रफुल है. प्रफुल के कंधों पर अच्छा खासा इस समय जोखिम लेने की आवश्यकता है. जिम्मेदारियां होगी इस समय कंधों के ऊपर, लेकिन क्या इस समय वो बेड़ा पार लगाने में कामयाबी अर्जित कर सकते हैं. लेकिन इस समय कुणाल कमेंट्री बॉक्स की तरफ से गेंदबाजी करने के लिए तैयार है. अंपायर के दाएं बगल से इस समय वो गेंदबाजी करेंगे. शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी हुक करना चाहते थे, ऑन साइड की तरफ खेला है. 30 यार्ड सर्कल के अंदर
जो फील्डर मौजूद थे उन्होंने आकर गेंद को रोका है, लेकिन जब तक आकर गेंद को फील्ड करते थ्रो करते सीधा गेंदबाज के हाथों में, समय दोनों भी खिलाड़ियों के पास था सिंगल रन चुराने का, और इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। जी हाँ दोस्तों, इस समय 3 रन लॉस ऑफ 1 विकेट। आउट होने वाले जो खिलाड़ी थे उन्हें स्वप्निल ने कैच आउट किया था, क्या शानदार कैच लपका था। फिलहाल यहाँ पर देखिए बैकफुट पर गए, जगह बनाई, जोरदार प्रहार किया, गेंद काफी तेजी के साथ सीमा रेखा के बाहर जाते हुए 4 रन के लिए दे दनादन बल्लेबाजी इस समय बैटर के द्वारा। जिस गति के साथ बंदूक से गोली निकलती है, शायद उसी गति से गेंद सीमा रेखा के बाहर गई थी 4 रन के लिए। फिलहाल इस समय कुणाल तैयार होते इस ओवर में दोबारा गेंदबाजी करने के लिए, लेकिन इस बार शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी जोरदार प्रहार करना चाहते थे। विकेट कीपर बीट हुए हैं, फील्डर बीट हुए, गेंद काफी तेजी के साथ बैक टू बैक सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। वेल डन, जबरदस्त बैटिंग इस समय। आवश्यकता इस समय काफी करीबी मामला बन सकता है दोनों भी टीमों के लिए इस मुकाबला जीतने के लिए। फिलहाल यहां पर गेंदबाज तैयार होते हुए इस ओवर में दोबारा शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, बहुत जबरदस्त स्ट्रोक खेला है बैकवर्ड पॉइंट की तरफ से। यहां पर गेंद सीमा रेखा के बाहर जाती हुई इस ओवर में तीसरी बार गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। कमाल की बैटिंग है। तेरे जैसा मेरे जैसा बैटर कहा, और शायद यही बात यहां पर देखने को मिली। कहा ऐसा खेल देखने को मिलेगा दोबारा, क्या कमाल की बल्लेबाजी है। एक समय लग रहा था मनीष के गेंदबाज पूरी तरह से हावी हो जाएंगे, लेकिन उसके बाद क्या कमाल का प्रदर्शन बैटर के द्वारा हमने देखा है। हालांकि पहला विकेट चलती गिरा था, उसके बाद प्रेशर जरूर बन रहा था, और उस प्रेशर से बाहर आने के लिए कहीं ना कहीं एक बड़ा स्ट्रोक आने की आवश्यकता थी। लेकिन यहाँ पर सिंगल ही नहीं, 3 बड़े स्ट्रोक देखने को मिले एक ही ओवर में। 3 बार गेंद सीमा रेखा के बाहर चली गई, और यहाँ पर देखा जाए तो रन संख्या इस समय 15 रन, यानी कि जो औसत था, जो सरासरी थी, जो आवश्यक थी, वो इस समय अभी भी बरकरार है। मनीष, देखा जाए तो 46 रनों का टारगेट रखा है। नक्कीच सुंदर नियोजन पाहायला मिळालं आपल्याला जेबीजी त्रिमूर्ती संघाच्या। या फलंदाज जरी एक विकेट जरी विकेटचा माघारी परतला असला, तर पतन झालं असलं तरी मात्र आम्हीच काही हार पत्करणार नाही, हार मानणार नाही, संघर्ष आमच्या वाट्याला नाही, संघर्ष आम्ही करणारच, असं मात्र जिद्दीने इथे पंचांचे दोन्ही हात मात्र समांतर होत आहेत आणि अवांतर धावेमध्ये भर पडते। अवांतर धावेमध्ये खात्यामध्ये भर पडते, खाता होते धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत। 1-5 लॉस ऑफ 1 विकेट। खरं तर गुणलेखक आपल्याबरोबर जोडलेले आहेत, त्यांचाही आभार मानणं तितकंच गरजेचं आहे, कारण समालोचनाचा जो मधला जो पाया असतो, गाभा असतो, एक पाठीचा कणा ज्याला म्हटलं जातं, ते गुणलेखक असतात। असे गुणलेखक आपल्याबरोबर जोडले जातात। अमोल शिगवण याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजूया, खूप सुंदर आम्हाला सहकार्य करतात गुणलेखकाचे, चोख जबाबदारी पार पाडतात। साधा हवेमध्ये गेल्या चेंडू इथे जेल होऊ शकला असता, पण चोरटी धाव घेऊन इथे धाव बाद होईल का, पण माघारी परतावा लागेल, तो मात्र होता तो नॉन स्ट्राईकचा हा खेळाडू। विकेट गमावलेले आहे, मोठा झटका खरं तर फलंदाजी करणाऱ्या संघाला बसतोय, आणि वेगाने धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर डकआउटकडे परतला जातोय। खऱ्या अर्थानं हा जो मोठा धक्का फलंदाजी करणाऱ्या संघासाठी असू शकतो मनीष, कारण ही जी पार्टनरशिप वेगाने पुढे जात होती, ब्रेक थ्रू मिळवणं गरजेचं होतं, आणि धावचीच्या स्वरूपामध्ये होईना या ठिकाणी विकेट मिळालेली आहे। आणि जर आपण बघितलं तर धावसंख्या मात्र यावेळेला 17 आहे, 46 धावांचं टार्गेट सेट केलेलं, त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 2 फलंदाज डकआउटमध्ये परतलेले आहेत। पहिला फलंदाज लवकर बाद झाला, त्यानंतर मात्र प्रेशर होतं, दबाव होतं, आणि अशा मोमेंटला देखील आपण बघितलं की पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 वेळा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला, आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय तो अर्थातच सूरज याच्याकडून। यावेळेला जर आपण बघितलं तर सूरज पुन्हा एकदा या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल, त्याच्या समोर आहे तो अर्थातच नवीन फलंदाज मनीष।
नवीन फलंदाज मैदानात दाखल होते. आता सूरज गोलंदाजी मार्कवरती आहे. सुंदर असं जर सरासरी पाहिली तर आपण सुंदर असे तितक्याच तोलाची ही सरासरी आहे. आणि चाटून जातोय चेंडू मिड ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक धावून येतोय चेंडूवरती. तत्पूर्वी मात्र वारेच्या वेगाने दोन धावा मात्र खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. ज्याने खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये लगातार 3 चौकार मारले. दे दनादन फलंदाजी करताना नरेश आपल्याला पाहायला मिळाला. पण सातत्याने नरेश हा मात्र नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते. आणि 29 जो आता मैदान दाखल झालेला खेळाडू आहे त्याने पहिल्या चेंडूचा सामना करताना 2 धावा मात्र खात्यामध्ये जोडल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 19. पुन्हा सूरज गोलंदाजी मार्ग होते. सुंदर असा पुन्हा मिड ऑफच्या दिशेने जाताना चेंडू जाईल का, पण क्षेत्ररक्षक मात्र येतोय तैनात आणि 2 धावा मात्र रोखू शकले नाहीत साईनाथ देगाव. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती तुम्हा सर्वांना घेऊन जातो. धावफलक सांगते, धावफलक पाहताय आपण झाल्या 21, लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर अशी रणनीती पाहायला मिळते. लॉस ऑफ 2 विकेट, 21 लॉस ऑफ 2 विकेट. सुंदर रणनीती पाहायला मिळते. पण जर नरेशला जर जास्त स्ट्राईक मिळाली तर जो दे दनादन फलंदाजी करताना पाहायला मिळत होता तो मात्र चमत्कार करू शकला असता नरेश. पण सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय अजूनही नॉन स्ट्राईकला आहे नरेश आणि स्ट्राईकला आहे तो आताच आलेला फलंदाज कल्पेश. बॅटची कडा घेऊन जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. तत्पूर्वी क्या बात आहे, याला चोरटी धाव म्हटलं जातं गावठी भाषेमध्ये. चोरून धावा जमा केल्या जातात. एक धावेने मात्र धावेमध्ये भर पडले. पण विजयापासून आपल्याला एक आशेचा किरण मात्र निर्माण होऊ शकणार नाही. जर आशेचं किरण निर्माण करायचं असेल तर तुम्हाला षटकार आणि चौकारांची आदर्शबाजी करावी लागेल. आता या सकाळच्या सत्रापासून ज्यांची उपस्थिती लाभली असे आमचे मार्गदर्शक आणि अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे माजी खजिनदार आणि फरारे गावचे युवकांचे मार्गदर्शक सन्माननीय अनिलजी मोगरे साहेब यांचं इथे आगमन झालेले आहे. त्यांनाही मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मनीष यावेळेला 2 धावा मात्र दोन्ही फलंदाजांनी वेगाने पूर्ण केलेल्या आहेत. 46 धावांचं विजय लक्ष्य आणि त्याचा पाठलाग करत असताना प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं सुरू असलेला आपल्याला पाहायला भेटतो. या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी खूप मोठमोठी व्यक्तिमत्व देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं देखील पुनश्च एकदा जागृती मित्रमंडळ उनवरे यांच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर त्याच वेळेला गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. यावेळेला पुढे सरसावत असताना खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्याच वेळेला अचूक पद्धतीने हेरलं की चेंडू थोडा सॉफ्ट तुमच्या बाहेर आहे. बॅकफुटवरती गेला, टॅप केला चेंडू आणि त्याच वेळेला आपण बघतोय अर्थातच ऑफ साईडचा जो 30 सर्कलच्या आतमधला जो क्षेत्ररक्षक आहे तो वेगाने चेंडूवरती आला. चेंडू अडवला, षटक देखील संपलं. 2 षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या मात्र झाली ती 25. 25 रन, लॉस ऑफ 2 विकेट. अर्थातच शेवटचं षटक शिल्लक आहे. ऐकूया डीजीवरती एक मधुर संगीत. हमको सताना सुंदर असं आपल्याला पाहायला मिळते ही रणनीती.
आणि सुंदर हा युद्ध, सुंदर हा तुंब युद्ध ज्याला म्हटलं जातं, जागृती चषक 2022चा महासंग्राम आपण पाहतोय. सर, टेनिस क्रिकेट खेळत असताना आपला ग्रामीण क्रिकेट या क्रिकेटच्या पटलावरती मार्तबगार टेनिस क्रिकेट या खेळाडू आपल्याला जर बनवायचा असेल तर अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये संधी देऊन त्यांना प्रकाश झोतात आणण्याचं काम या यूट्यूब SMD यूट्यूब सारखे अनेक यूट्यूब चॅनल करतात आणि त्यांना नक्कीच या टेनिसमध्ये पुढे जाण्याचा एक मार्ग मोकळा होतो. एक लोकांच्या नजरेमध्ये खेळाडू निर्माण होतात. अशाच पद्धतीचे हे ग्रामीण क्रिकेटर आज आपल्याला या जागृती चषक 2022 मध्ये पाहायला मिळत आहेत. मनीष, त्याचबरोबर कौतुक जागृती मित्र मंडळाचं देखील करावं लागेल, कारण ग्रामीण भागातले जे काही क्रीडापटू आहेत त्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्याचा हा चांगला प्रयत्न या मंडळाच्या माध्यमातून पाहतोय. परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने खेळून काढलं जात आहे. सिंगल धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी आणि संभवता फलंदाज धावचे तोंड डकआउटकडे परत. नो डाऊट, ॲब्सोल्युटली अजून एका विकेटचं पतन झालेलं आहे. फलंदाजी करणारा जो संघ आहे त्याला मोठा धक्का बसतोय. साईनाथ क्रिकेट संघ देगाव आणि त्रिमूर्ती क्रिकेट संघ JBJ यांच्यामध्ये सुरू असणारा हा महत्त्वपूर्ण सामना, ज्याच्यामध्ये आतापर्यंत वर्चस्व प्रस्थापित केलंय त्या अर्थातच देगाव या संघाने. बॅकफुटवरती JBJचा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. इथून पुढे जर कमबॅक करायचं असेल तर उर्वरित प्रत्येक चेंडूवरती मनीष षटकार येणं गरजेचं असेल. नक्कीच आपल्याला जिंकायचं असेल, करो या मरो, तर अशा पद्धतीने आपल्याला खेळावं लागेल. आपल्याला या स्पर्धेमध्ये स्थान नक्की करायचं असेल तर अशा पद्धतीचं आपल्याला क्रिकेट खेळावं लागेल, आक्रमक व्हावे लागेल, तरच आपण जिंकू शकतो. काहीसं अवघड आव्हान बनताना, काहीसं समीकरण बदलताना थोडासा सामना साईनाथ देगाव या संघाकडे झुकताना पाहायला मिळते. मनीष, या ठिकाणी पुनश्च एकदा स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती सज्ज. वेगवान चेंडू, भन्नाट वेगावरती स्वार होत फलंदाजाला टोटली बीट करत चेंडू मात्र गेलाय. यष्टिरक्षक अक्षयच्या हातामध्ये एका निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. मनीष, आपण नेहमीच म्हणतो आयुष्यात जिंकताना अशा पद्धतीने जिंका जणू काही जिंकण्याची सवयच लागले, आणि जर पराजित झाला तर पराजित होताना अशा पद्धतीने व्हा की जिंकून जिंकून कंटाळा आला म्हणून सहज गंमत म्हणून पराजित झालो, अशा पद्धतीचा पराभव मिळवता आला पाहिजे. यावेळेला आपण बघतोय सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करतोय गोलंदाज. स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीची गती आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाली. संभवतः मनीष, जर वेगाचा विचार केला तर जवळजवळ 135 ते 140 किलोमीटर ताशी वेगाने गोलंदाजी आपल्याला स्वप्नील यांच्याकडनं पाहायला भेटेल, जी की या संपूर्ण स्पर्धेतली सर्वात वेगवान गोलंदाजी ॲज अ स्वप्नील यांच्याकडून आहे. सुंदर स्वप्नील नजरांना पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. इथं काही औपचारिकता फक्त बाकी आहे. विजयापासून काही क्षणच दूर आहे साईनाथ देगाव संघ. जर आपण ह्या स्पर्धेचा जर आपण आढावा घेतला तर या स्पर्धेमध्ये षटकार फार कमी लागलेले आहेत. चौकारांची आदर्शबाजी जरूर झालेली आहे, पण षटकार फार कमी लागलेले आहेत, कारण ही पात्रता फेरी म्हणावी लागेल. जसे संघ पुढे जातील तसं मात्र थोडासा एक रोमहर्षक सामने आपल्याला पाहायला मिळतात. एक थरारक सामने आपल्याला पाहायला मिळतील. मनीष, सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला षटकार नक्कीच पाहायला मिळाले, ते अर्थातच नागेश यांच्याकडून. परंतु ज्यावेळेला पुन्हा एकदा नागेशचा संघ दुसऱ्या राऊंडसाठी मैदानामध्ये खेळताना पाहायला भेटेल त्यावेळेला संभवतः क्रीडा रसिकांना असून देखील षटकार पाहायला भेटेल. परंतु यावेळेला षटक देखील संपलं. निर्धारित 3 षटकाचा खेळ संपला आणि देगाव संघाने हा सामना एकतर्फी जिंकलेला आहे. वेल्डन देगाव, आपला संघ या स्पर्धेच्या पुढच्या राऊंडसाठी क्वालिफाय झालेला आहे. तर त्याचबरोबर त्रिमूर्ती क्रिकेट संघ JBJ, सुनील बाईत आणि संपूर्ण टीम आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, चांगला खेळ सादर केलात, परंतु हार्ड लक आपण या स्पर्धेच्या पुढील फेरीपर्यंत पोहोचू शकलेला नाही आहेत. परंतु पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.